पुन्हा एकदा आणखीन एक धमाका. अजिंक्य आंग्रे ऑन फायर. षटकार. यस दिदे. थँक यू डीजे मास्टर. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 14. सलग 2 बॉल 2 षटकार. अगदी स्टँड अँड डिस्पॅच चेंडू केलेला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक मिस फील्ड. 2 पायाच्या मधून चेंडू निघून गेलाय. सीमा पार. येतोय चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. स्कोरबोर्डचा विचार केला तर 20 धावा 18 धावा धावपलकावर आहेत. माफ करा. 18 स्कोर कार्डवर. आणि त्यामध्ये आणखीन ऍड करा. पुन्हा एकदा कव्हरच्या ठिकाणी फटका सजवलाय. चेंडू मात्र जातोय. कव्हरच्या ठिकाणी चेंडू अडवलाय. 2 धावा मिळतील. एक्सपेन्सिव्ह एव्हर मोठं षटक. पहिलं षटक 20 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. अजिंक्य आंग्रेचा तडाखा पाहायला मिळाला. जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच स्वतः ऑनर आपल्याला पाहायला मिळतील. प्रशांत गव्हाळे यांना देण्यात येणार आहे मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड. या प्रशांत. यशवंत साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकतात मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाईल प्रशांत गव्हाळे यांना, जे स्वतः संघ मालक आहे. खूप चांगला खेळ केला. बॅटिंग बॉलिंग दोन्ही बाजूला धुरा सांभाळली. जर इथे किरण पांगरेने लगातार 3 षटकार खेचले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. मॅन ऑफ द मॅच देत असताना प्रशांतला पहिलीच मॅच खेळत असताना सुपर कामगिरी मराठा प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. आणि चला थोडा स्पीडअप ठेवा. फिल्डिंग टीम पहिलं षटक 20 धावा एक्सपेन्सिव्ह ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2. चला फिल्डिंग टीम फास्ट खेळा ना. ऑर्गनायझर टीम कडून आम्हाला कॉल येतो. अजून एक मॅच पूर्ण करायची आहे. बघा स्कोर अपडेट नाही होणार. बॉलर नेम आमच्याकडे मिळत नाही. एक्स्ट्रा प्लेअर कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. दोन्ही टीम एज लागले. चेंडू चाललाय गली रिजन मध्ये. दुसरी ओव्हर पहिला बॉल. जितेंद्र आहे गोलंदाज. 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 21 धावा धावपलकावर. दुसरा बॉल घेऊन समोर आहे अजिंक्य. ओहो पहिलेच बॅट फिरवली. चेंडू जेवढा स्पीडने अपेक्षित केला होता फलंदाजाने तेवढ्या स्पीडने आला नाही आणि स्वतःवर नाराज, कारण की शॉर्ट बॉल होता. फटका सजवण्यासाठी योग्य बॉल होता परंतु त्यावर फटका सजवता आला नाही. मराठा प्रीमियर लीग बोईसर भागातील मराठा बांधव त्यांच्यासाठी आपण बघू शकता एक चांगला प्लॅटफॉर्म तयार केला. आणि ओ सोपा कॅच ड्रॉप. अगदी फसवलं होतं, चकवलं होतं गोलंदाजाने फलंदाजाला. आणि इथे मात्र आपण बघू शकता एक सोपा कॅच ड्रॉप झाला आहे. शॉर्ट थर्ड फाईन लेगचा क्षेत्ररक्षक इकडे चुकी करतोय. धावसंख्याचा विचार केला. धावसंख्या
22 धावा धावफलकावर. चेंडू झाले 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी. षटक क्रमांक दुसरा आपल्याला पाहायला मिळते. 22 धावेची गरज. 22 धावाच्या झालेल्या आहेत. स्कोरबोर्डला रिव्हर्स अटेम्प्ट गेलाय. स्विच हिटचा फटका. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. 4 चौकार. यस दिजे. थँक्यू डीजे मास्टर. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता 26 धावा धावफलकावर आहेत. यावेळी शॉर्ट बॉल. पुलचा फटका. समोर क्षेत्ररक्षक. चांगली कॅचिंग. पहिला झटका लागलाय. किरण बांगरे बॅक टू डगआउट. यस डीजे. चांगली कॅचिंग. क्षेत्ररक्षकाचं नाव कळवा आम्हाला. कॅच कोणी घेतलाय ते. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. शुभम शिंदे. पहिला झटका गरजेचा होता देणं समोरच्या टीमला आणि पहिला झटका दिलाय गोलंदाजाने. चांगली कॅचिंग. यावेळेस मात्र चेंडू डाऊन द लेग साइड आणि व्हाईट बॉल येतोय. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला 27 धावा धावफलकावर. आतापर्यंत विचार केला तर चेंडू झाले ते म्हणजेच 5. शेवटचा बॉल बाकी आहे. 27 स्कोर कार्डवर. पहिली ओव्हर 20 धावा. दुसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 7 आलेले आहेत. एज लागली. यावेळेस मात्र बॅट तर जोरदार फिरवली होती. प्रॉपर टायमिंग नाही झालं. एकदा पूर्ण केले सुजित. यावेळेस मात्र थ्रो करेल जबरदस्त. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव पूर्ण होत असताना स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावर. यस डीजे. थँक्यू. 29 धावा 29. 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर सुजित खुळे गोलंदाजी मार्कवर येत असताना यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या धावसंख्या पाहायला मिळतात. सुरुवात मात्र कडक करून दिली अजिंक्याने आणि आता मात्र दुसरं षटक मात्र चांगलं हाताळलं गोलंदाजाने. 90 धावा खर्च केला. याकरता तर टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे. परंतु इकडे उंच गेलाय. लांब किती आहे क्षेत्ररक्षक जज करतोय परंतु चेंडू चाललाय सीमा पार. हवे के साथ साथ घटा के संग संग चेंडू गेलाय बाउंड्री लाईन पार. 6 यस डीजे. थँक्यू डीजे मास्टर. कधी कधी उंच मारण्याचा हा देखील फायदा होतो. जेव्हा वारा त्या ठिकाणी असतो ना वाऱ्याच्या सहाऱ्याने चेंडू निघून जाते बाउंड्री लाईन पार. षटकार. स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 35. दुसरा बॉल शॉर्ट आहे. यावेळेस फटका फसलाय. इथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. अजिंक्य आंग्रे बॅक टू डगआउट. मोठा विकेट. एस डीजे.
थँक्यू. नवीन बॅट्समन आकाश चव्हाण. इंडिव्हिज्युअल स्कोर विचार केला तर अजिंक्य आंग्रे बाद झालाय. 26 धावेवर बाद झालेला आहे. चांगली बॅटिंग. 3 षटकार त्याच्या बॅट मधून आले. 35 वर हा दुसरा झटका लागलाय बॅटिंग टीमला. अप्रतिम दर्जेदार आयोजन नियोजन आपण बघू शकता. 4 ठिकाणी भगवा कलर, भगवा झेंडा. राज्याचे शिलेदार आम्ही, आमच्या रक्ताचा कलर एकच भगवा. आणि यावेळेस डॉट बॉल येतोय. एक मराठा लाख मराठा 2026 आपल्याला पाहायला मिळते. 4थं वर्ष समालोचन करण्याची संधी आम्हाला देखील मिळाली. किरण पांगरे आणि टीमला खूप खूप धन्यवाद. ऑर्गनायझर टीमला खूप खूप धन्यवाद. यावेळेस मात्र पुलटच बॉल होता, चान्स गमावला. जिथे एकदा मात्र पूर्ण केली. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 36 धावा धावफलकावर. आता मात्र स्ट्राईकवर आकाश चव्हाण, सॉरी शुभम शिंदे स्ट्राईकला, आकाश नो स्ट्राईकला. सुजितचा चेंडू अगदी शॉर्ट पिच होता. वळण घेतला. टप्पा पडल्यावर मिस टाइम झालं होतं. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडलाय. एकदा बसेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 37-37 स्कोर कार्डवर. सदतीस धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर आहेत. चांगला बॉल आहे. हलक्या हाताने मात्र खेळला जात आहे. सिंगल इथून मात्र पाहायला मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि कॉलिंग मध्ये गडबड. मोठा विकेट. बॅक टू डगआउट. यस डीजे. थँक्यू डीजे मास्टर. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जातोय. यस, जाऊया मॅच कडे, जिथे मात्र मागच्या बॉलवर रनआउट मध्ये विकेट मिळालाय. पुढचा बॉल सरळ यावेळेस गोलंदाज बाजूने अगदी खेळला जातो आणि चेंडू चाललाय सीमा पार. 4. थँक्यू डीजे. पुढे एकदा मात्र मोठ्या इकडे जात असताना फटका फसलाय. जजमेंट करतोय, कॅच करतोय, विकेटचा पतंग. 4था झटका लागतोय बॅटिंग टीमला. यस डीजे. सागर आले नवीन बॅट्समन. चेतन देवरे आलाय नवीन बॅट्समन.
अहो सरळ फॉलो थ्रू मध्ये चांगला प्रयत्न केला होता, अवघड चान्स होता, पुन्हा एकदा विकेट येण्याचे संकेत आले होते. सिंगल येते, स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 43 स्कोर कार्डवर. पहिला बॉल 4, त्याच्यानंतर मात्र कॅच आउट. आता मात्र एक धाव येते, हाफ चान्स आला होता. अगदी फॉलो थ्रू मध्ये चांगला प्रयत्न केला गोलंदाजाने. स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळते संदीप. हलक्या हाताने मात्र खेळला जात आहे. सिंगल इथून मात्र पाहायला मिळणार. चौथी ओव्हर प्रगतीपथावर आहे आणि स्कोरबोर्डचा विचार केला 44 धावा धावफलकावर आहेत. आजचा पहिला दिवस स्पर्धेचा, उद्याचा दिवस, दुसरा दिवस, अंतिम दिवस. 21 आणि 22 तारखे रोजी ऑर्गनाईज केलेली टुर्नामेंट मराठा प्रीमियर लीग 2026 वर्ष 14. पुन्हा एकदा फटका फसलाय. गुड बॉलिंग, परंतु इकडे कॅच केलं जाईल का? यस असं उत्तर येत आहे. विकेटचा पतंग 5वा झटका लागलाय बॅटिंग टीमला 44 धावेवर. यस डीजे. थँक्यू. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये धीरज. सुरुवात काय कडक झाली होती बॅटिंग टीमची. प्रफुल्ल चव्हाण ऑनर आपल्याला पाहायला मिळत आहेत, जिथे मात्र आपण बघू शकतात की बॅटिंग घेण्याचा निर्णय अधिक अचूक होता, परंतु त्यानंतर गोलंदाज मिस्टर जितेंद्र आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस कमालीची गोलंदाजी होत असताना आणि एक धाव खराब, फिल्डिंग थ्रो खराब आणि कॅरी झाला नाही. त्याच्यानंतर सुजित 1च्या 2 येत आहेत. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. लेग बायचा इशारा पंचांकडून. स्कोरबोर्डचा विचार केला तर 4 ओव्हर इकडे समाप्त झालीत आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 46 धावा धावफलकावर 5 गडी बाद. एस डी जे. थँक्यू. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 46 धावा धावफलकावर आहेत आणि हे आमचे बॅनर आपण बघू शकता स्पॉन्सरचे अगदी मेगा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाटील नेटवर्क हे चॅनल आहे, यूट्यूब चॅनल पालघरमधला ब्रँड आहे. अगदी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. गुड बॉल, चांगला बॉल, रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, डॉट बॉल येतोय. यावेळेस आपण बघू शकता वळण अगदी घेतोय. हातभर वळवण्याची क्षमता आहे सुजित कुळेकडे, जिथे आपण बघू शकता या चेंडूला वळवलंय. डॉट बॉल येतोय. डाव्या गोलंदाजाच्या बोलबाला नेहमीच राहिलेला टेनिस क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा बॅटच्या समोरून वळवण्याचा प्रयत्न. हलक्या हाताने मात्र ऑन साईडला बॅटची ब्लेड अगोदर बंद केली, त्यामुळे एज लागते. एकदा मात्र मिळते. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 47. 47 वर 5 गडी बाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी टॉप क्वालिटीचा हा चॅनल आपण पाहू शकतात, पाटील नेटवर्क. गुड बॉल, अगदी बॅटच्या समोरून वळवलंय. यावेळेस आपण पाहू शकतात ऍक्शन रिप्ले मध्ये. हा बघा बॉल बॅटच्या समोरून हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, जिथे 7व्या क्रमांकाचा फलंदाज आहे, जिथे मात्र आपण बघू शकता आता टेनिस क्रिकेटमध्ये 11च्या 11 खेळाडूला बॅटिंग येतं. अगदी बाहेर आले बॉल आणि यावेळेस मात्र जाऊ दिलं चेंडूला. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 48. प्रॅक्टिसमध्ये तुम्ही किती कमाल करता त्याला महत्व नाहीये, मॅचमध्ये तुम्ही काय करता त्याला खूप महत्व आहे. अगदी एज लागलंय. सोपा कॅच टिपलाय आशिष परबने. विकेट. एस डी जे. थँक्यू.
अभिषेक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 6वा झटका लागलाय बॅटिंग टीमला. बुलेट ट्रेन सारखी धावणारी ही टीम आता सध्या तरी मात्र अगदी स्पीड ब्रेकर बनवून समोर आलेले दोन्ही गोलंदाज. LBW ची अपील रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. पुन्हा एकदा एक झटका लागतोय 7वा गडी बाद यावेळेस बॅटिंग टीमचा विकेट. यस डीजे थँक्यू. बॅक टू बॅक 2 विकेट ऑन हॅट्रिक आहे. गोलंदाज मागचा बॉल वळण घेतला नाही, सरळ मात्र चेंडू गेला, पायावर आदळला आणि 3 स्टंप मध्ये पकडलं पंचांनी. LBW 7 झटके लागलेत 48 वर. क्या बात आहे. सुपर गोलंदाजी सुजित कुळे आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये भवानी फायटर टीम कडून मयूर बीट करत चांगला बॉल, चांगली गोलंदाजी. क्या बात आहे. फक्त 2 धावा खर्च केल्यात 5व्या ओव्हरमध्ये. पहिलं षटक 20 धावा, दुसरं षटक 9 धावा, तिसऱ्या षटकाची सुरुवात देखील षटकाराने म्हणजे 13 बॉलमध्ये 35 होत्या आणि त्यानंतरचा विचार केला तर पुढच्या 17 बॉलमध्ये फक्त धावा खर्च केल्यात 13. यस डीजे थँक्यू. शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोशन आलेला आहे. रोशन शिंदे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, फलंदाज तयार. कमबॅक कमालीचा केलाय. त्यामुळे म्हटलं तर क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीचा सुधार लवकरच केला जातो. सुरुवातीला गोलंदाजाने मार पडला, परंतु त्यानंतर आपण बघू शकतात गोलंदाजाने कमबॅक देखील केलाय. पहिलाच बॉल यावेळेस चाललाय शॉर्ट फाईन लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 1 धाव मिळते. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 49. खराब बॉल होता, फुलटस होता, गॅपमध्ये टाकता आला आणि नशिबाची साथ मिळाली गोलंदाजाला आणि फिल्डिंग टीमला. चेंडूचा विचार केला तर चेंडू अजूनही 5 बाकी आहेत शेवटच्या ओव्हरमध्ये. शॉर्ट बॉल आणि उंच खेळता आला आणि ग्राउंडिंग स्ट्रोक खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहू शकतात झोकून देतोय स्वतःला, कारण की क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये एक एक बॉलला महत्त्व आहे, एक एक धावेला महत्त्व आहे आणि ते क्षेत्ररक्षक कमालीचा स्टॉप करतोय. 2 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाणार. 51 धावा धावफलकावर. अजूनही 4 बॉल आहेत. इथून मात्र 9 धावा आल्या. 60 धावा हे चांगल्या धावा म्हणायला हरकत नाही, कारण की संध्याकाळचं सत्र आहे. हळूहळू सूर्यदेव मावळटीकडे जात असताना सरळ बॅटने स्ट्रोक खेळलाय. चांगला बॉल आहे. खोलवरचा चेंडू, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा थोडी मिसफिल्डिंग, परंतु एकच धाव येईल. थोडा चेंडू पकडताना घाई करताय क्षेत्ररक्षक आणि चेंडू हातातून सुटतोय, परंतु यावेळेस मात्र नुकसान झाली नाही टीमची. 1 धाव मात्र पाहायला मिळते. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला. 52 धावा धावफलकावर. शेवटचे ओव्हर 3 चेंडू बाकी आहेत. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार डायरेक्ट उद्या फास्ट खेळावं लागेल. मला तर वाटते कमी ओव्हर देखील असतील. अगदी राजमुद्रा रायडर्स आणि हिंदवी रॉयल्स ही पहिली मॅच असेल उद्या. ठीक 9 वाजता पहिला बॉल पडेल, म्हणजे 8:30ला रिपोर्टिंग टायमिंग असेल, हे लक्षात घ्या. 8:45 वाजता टॉस पडेल आणि 9 वाजता मॅच स्टार्ट होणार. दोन्ही टीम 8:30 वाजता रिपोर्टिंग टायमिंग असेल आणि 8:45 वाजता टॉस आणि 9 वाजता पहिला बॉल पडेल, हे लक्षात घ्या. 4 धावा येतात. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 57. गरज होती या फटक्याची. मला वाटते 13वा बॉलला षटकार आला होता आणि त्याच्यानंतर आता हा चौकार आलेला आहे. जवळजवळ 21 बॉलवर हा चौकार, 20 बॉल नंतर आलेला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज संदीप
फुलटस बॉलवर मिस टाइम झालाय परंतु चेंडू चाललाय आणि काय होतंय बघूया. इथे चेंडू अडवलाय, 2 धावा तर पूर्ण केल्यात. दोन धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 59 59 धावा धावपलकावर. अगदी 59 धावा झालेल्या आहेत. शेवटचा बॉल असेल. संदीप तयार, आतमध्ये येऊन फटका खेळलाय संदीपने. डीप मध्ये क्षेत्ररक्षक, कॅच आउट, विकेट आणि 59 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 60 धावेचं आव्हान असेल. 10च्या सरासरीने इथे धावा बनवावे लागतील. पहिली इनिंग इकडे समाप्त झालेली आहे आणि भवानी फायटर्स टीमने बनवल्यात 59. 60 धावेचं आव्हान समोरच्या टीमला पूर्ण करावं लागेल. एस डी जे बजाव. थँक्यू डीजे मास्टर. यस, 59 बनवले आहेत भवानी फायटर्स टीमने आणि टार्गेट आहे स्वराज्य किंग टीमला 60 डबेचं. बघूया 60 डबा पूर्ण होतील का. दुसऱ्या इनिंगला जशी सुरुवात होईल तसे आपल्या समवेत जोडले जातील. परनाळी भागातील गोड आवाज साहिल कुरेशी. अगदी आपण बघू शकता 3 कॉमेंटेटर आपल्याला ऐकायला मिळाले आजच्या दिवसामध्ये. मी प्रीतम करत, त्याचप्रमाणे अजित पाटील सर आणि साहिल कुरेशी. अगदी आपण ऐकूया साहिल कुरेशीला धावतं समालोचन घेऊन येतील. देऊया संधी डीजे मास्टरला आणि येऊया इन ॲक्शन मॅचकडे. हॅलो, आशिष परब यांच्या प्रत्येक षटकारासाठी आशिष कडू यांच्याकडून कॅश प्राइज 500 रुपये 500. अगदी आपण बघू शकता प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. यस, केरकर डीजेचे ओनर समीर केरकर यांचं देखील स्वागत आहे. आपण पाहू शकता आमचा गोड आवाज जो तुमच्यापर्यंत पोहोचतोय. त्यांचे ओनर समीर केरकर, केरकर डीजे, केरकर म्युझिकचे ओनर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आशिष परबसाठी आशिष कडू यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा कॅश प्राइज. धन्यवाद सर. पहिल्या इनिंगमध्ये आपण ऐकत होतो प्रीतम घरत सरांना पासल गावातील एक सुमधुर आवाज. दुसरी इनिंग आणि मी साहिल तुमच्यासोबत जोडले गेलेलो आहोत. दुसऱ्या इनिंगला लगेचच सुरुवात होईल. मैदानामध्ये सामना आपण पाहत आहोत. स्वराज्य किंग आणि भवानी फायटर अशा या 2 मातब्बर संघादरम्यान प्रथम फलंदाजी केलेली आहे भवानी फायटर संघाने आणि जिंकण्याकरिता 60 धावेचं लक्ष्य या ठिकाणी उभं केलं गेलंय, ते म्हणजेच स्वराज्य किंग संघासमोर. दुसऱ्या इनिंगला सुरुवात केली जाणार आहे. पहिली षटक, पॉवर प्लेची षटक हाताळण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय मयूर मराठे. अजूनपर्यंत जर पाहायला गेलं तर मयूर मराठेकडून खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळालाय आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. आजच्या दिवसातील हा अंतिम सामना मैदानामध्ये सुरू आहे. स्वराज्य किंग आणि भवानी फायटर अशा या 2 संघादरम्यान
दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. पहिली षटक, पहिला चेंडू, काय सुंदरपणे फटका खेळला गेलाय. डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करत चेंडू निघून जाईल सीमारेषा बाहेर. मिळतील 4. काय सुंदरपणे सुरुवात केली गेली. पहिली षटक, पहिला चेंडू फेस करत असताना आशिष परब यांना आपण पाहिलं. अतिरिक्त सफल झाले. मागच्या दिशेने फटका खेळला गेला. डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करत चेंडू निघून गेला सीमारेषा बाहेर. 4 धावे करिता, जिंकण्याकरिता 60 धावेचा पाठलाग करायचा आहे. 4 धावा झालेल्या आहेत. सुंदर सुरुवात. दरम्यान पुढील चेंडू, यावेळेस पुन्हा एकदा टायमिंग प्रॉपर होता, परंतु काय सुंदर एफर्ट त्या ठिकाणी लावला गेलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. 6 धावा घोषित केल्या गेल्यात. मिळतील 6 धावा आणि या 6 धावेनिशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 10 या अंकावर. पहिली षटक, 2 चेंडू आणि दोन्ही चेंडू मात्र सीमारेषा बाहेर पोहोचवण्याचं काम केलंय. यस, आशिष परब यांच्या प्रत्येक षटकारावर महेश नांगणे सरांकडून 500 रुपयाचं पारितोषिक फटकावला गेलाय. पहिला षटकार आलेला आहे, पाहूया. दरम्यान पुढील चेंडू ऑफच्या दिशेने यावेळेस टप्पा सरकवला गेलाय. सुंदर सटीक गोलंदाजी पाहायला मिळते. सुंदर कमबॅक गोलंदाजाकडून केला गेलाय. मयूर मराठेला आपण पाहत आहोत. पहिला चेंडू चौकार लावला गेला होता. पुढील चेंडू षटकाराकरिता आला होता आणि तिसरा चेंडू मात्र सुंदरपणे कमबॅक करतोय हा गोलंदाज. पहिली षटक, 3 चेंडू, 10 धावा फडकावर आहेत. यस, पुन्हा एकदा सामन्याकडे वळूयात. यावेळेस डावकर हाताचा फलंदाज स्ट्राईकवर आहे. फटका सजवला गेलाय. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. चेंडूवर क्षेत्ररक्षक येऊ शकलेला नाहीये. पुन्हा एकदा डाऊन द कार्पेट, चेंडू निघून जाईल सीमारेषा बाहेर. मिळतील 4. धन्यवाद डीसे. पहिली षटक घेऊन मयूर मराठे आपल्याला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. पूर्णपणे हल्ला बॉल केला गेलाय मयूर मराठेवर. फलंदाज सुजित आणि आशिष परबची जोडी मैदानात पाहायला मिळते. सुजित पहिला चेंडू फेस करत असताना चौकार लावलाय. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा सेन्सिबल फटका खेळून काढलाय. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला फील्ड केलं जाईल, थ्रो केलं जाईल. तिथपर्यंत मात्र 1 धाव ही पूर्ण केली जाते आणि या 1 धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या अंकावर. पहिल्या षटकाच्या समापनानंतर डीजे. पहिली षटक समाप्त झालेली आहे. 16 धावा फटकार पाहायला मिळत आहेत. फलंदाज आशिष परब यांच्यावर मात्र संघमालक महेश नांगणे यांच्याकडून प्रत्येक षटकारावर 500 रुपयाचा पारितोषिक घोषित करण्यात आलेला आहे. तसेच आशिष कडू यांच्याकडून देखील 500 रुपयाचा पारितोषिक प्रत्येक षटकारावर घोषित करण्यात आलेला आहे. आशिष परब यांच्यावर मात्र खूप मोठी बोली लागते. पाहूया आज किती षटकार खेचतील आणि किती पारितोषिक मात्र जिंकण्याचं काम करणार आहे. पुढील चेंडू, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग फटका खेळला गेलाय. चेंडूवर क्षेत्ररक्षक येतोय, परंतु जेल सुटलेला आहे. कॅच ड्रॉप पाहायला मिळतोय. इनफॉर्म फलंदाज सुजित यांना मात्र जीवनदान पुरवला गेलाय. आता मात्र हा कॅच किती महाग ठरणार आहे ते मात्र येणारा क्षण सांगून जाईल. सलामी फलंदाज आशिष परब आणि सुजितची जोडी आपण मैदानात पाहतात. बॉलिंग ट्रॅकवर इन्व्हाइट केलं गेलंय शुभम शिंदेला. या टुर्नामेंटमध्ये एकमात्र असा खेळाडू
ज्यांनी 50 धावा हाफ सेंचुरी फटकावलेली आहे. पुढील चेंडू यावेळेस अतिरिक्त शफल झाले. फाईन लेगच्या दिशेने फटका सजवला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला फील्ड केलं जाईल, थ्रो केलं जाईल. तिथपर्यंत मात्र एक धाव ही धावून पूर्ण केली जात आहे. या एक धावेने धावसंख्या सरसावते 18 या अंकावर. 18 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. सलामी फलंदाज दोन्ही मैदानात उपस्थित आहेत. जिंकण्याकरिता अजूनही उर्वरित 28 चेंडू आणि 42 धावेची आवश्यकता आहे. उर्वरित 28 चेंडू आणि 42 धावेची गरज. यावेळेस अल्टीपल्टीचा हा फटका स्विच हिटला स्वीट हिट मध्ये कन्वर्ट केलं जाते आणि चेंडूला पोहोचून दिला जाते डीप पॉइंटच्या क्षेत्रात सीमारेषा बाहेर 4 धावेकरिता. दरम्यान पुढील चेंडू यावेळेस हलकासा फंबल पाहायला मिळते. एक धाव धावून पूर्ण केली जाईल आणि स्ट्राईकवर मात्र फलंदाज आशिष परब पाहायला मिळेल आणि तब्बल 3 लोकांनी या फलंदाजावर पारितोषिक लावलेलं आहे. पाहायला गेलं तर संघमालक महेश नागणे सरांनी प्रत्येक षटकारावर आशिष परबच्या 500 रुपये लावलेले आहेत. तसेच पाहायला गेलं तर आशिष कोडू यांच्याकडून देखील प्रत्येक षटकारावर 500 रुपये लावण्यात आलेले आहेत. तसेच पाहायला गेलं कृष्णा म्हात्रे सरांकडून देखील प्रत्येक षटकारावर 500 रुपयाचे पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. फक्त या एकमात्र फलंदाजासाठी आशिष परबसाठी पाहूया. एक षटकार आलेला आहे आशिषच्या फळीतून. धावसंख्या फडकावर 23 धावा 23 रन्स ऑन दी बोर्ड पाहायला मिळत आहेत. दुसरी षटक मैदानात मार्गस्थ आहे. 5 चेंडूचा खेळ समाप्तीला गेलेला आहे. पुढील चेंडू यावेळेस मात्र फटका प्रॉपर नाहीये. चेंडू बराच काळ हवेत आहे आणि इकडून मात्र आशिष परब यांच्या पारीना पूर्णविराम लावण्याचं काम केलं जाईल. पहिला मोठा झटका बसतोय संघाला. आशिष परब बॅक टू द डगआउट. डिझे यस पहिला मोठा झटका बसलेला आहे स्वराज्य किंग संघाला. आशिष परब डगआउट करे परतलेत. येणारा नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर करतोय. यस न्यू बॅट्समॅन मैदानामध्ये एंटर होतोय विशाल मयेकर. मोठी जबाबदारी असेल जिंकण्याकरिता संघाला 60 धावा पूर्ण करायचे आहेत. पहिला मोठा झटका बसलेला आहे. धावसंख्या 23 वर. अजूनही पाहायला गेलं 24 चेंडू आणि उर्वरित 37 धावेची आवश्यकता असणार आहे. मराठा प्रीमियर लीग 2026 चा हा भव्य दिव्य थरार आपण पाहत आहोत. आयोजन नियोजन आपण पाहत आहोत. हॅलो. यस आमचे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. मान्य श्री दिनेश पवार सर यांचं या ठिकाणी खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. सर या स्टेजवर विराजमान व्हा ही आपल्यास नम्र विनंती असणार आहे. आजच्या दिवसात मात्र भरपूर मान्यवरांनी या स्पर्धेला भेट दिलेली आहे. आलेल्या संपूर्ण मान्यवरांचं खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. मराठा प्रीमियर लीग 2026 च्या या भव्य दिव्य पर्वामध्ये 4था वर्ष आपल्या या टुर्नामेंटचा. आणि एवढंच सांगू इच्छितो कि आप आए तो बाहरों ने लुटाई है खुशबू और फूल तो फूल थे कांटों से भी आई है खुशबू. मोस्ट वेलकम सर. बहुत बहुत स्वागत. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूयात.
यस, आमचे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. यस, आजच्या दिवसात पाहायला गेलं तर प्रफुल्ल चव्हाण सरांचा वाढदिवस होता आणि प्रफुल्ल चव्हाण सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरिता त्यांचे मित्रमंडळी या ठिकाणी आलेले आहेत. खास करून पाहायला गेले आमचे मान्यवर प्रज्वल संघे सर हे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आम्ही. त्यानंतर पाहायला गेला कृतिक संके सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. हिमांशू सरांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आम्ही. प्रज्योत सरांचं खूप खूप स्वागत असणार आहे मराठा प्रीमियर लीग 2026 मध्ये. अक्षय वडे सरांचा देखील खूप खूप आम्ही स्वागत करतोय मराठा प्रीमियर लीग 2026च्या या भव्य दिव्य पर्वामध्ये. सर या स्टेजवर विराजमान व्हा हे आपल्याच नम्र विनंती असणार आहे. संपूर्ण मान्यवरांचा खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत. या दुसऱ्या इनिंगला सुरुवात आहे. खूपच मोठा असा सामना मैदानामध्ये रंगत आहे. स्वराज्य किंग आणि भवानी फायटर जिंकण्याकरिता स्वराज्य किंग संघ 60 डावेचा पाठलाग करत आहे. हॅलो माईक चेक. यस, आदरणीय सन्माननीय दिनेशजी पवार साहेबांचं स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. यस, दिनेश पवार साहेब सांगतात की उद्या आम्ही येणार आहे परत एकदा या स्पर्धेला भेट द्यायला. तर उद्या मात्र त्यांचा सन्मान केला जाईल दिनेश पवार साहेबांचा. ओव्हर टू कॉम्बॉक्स. रेफर आहे का आयोजक टीमने आम्हाला कळवा. रेफर कोणासाठी आहे का? रिव्ह्यू सिस्टम नाही आहे. आयोजक टीम सांगताय रिव्ह्यू सिस्टम नाही आहे. तेव्हा आपण स्वागत समारंभाकडे जाऊया. आमचे मान्यवर इकडे उपस्थित आहेत त्यांचं स्वागत केलं जाईल. प्रज्वल संके साहेबांचं स्वागत केलं जाईल. कृतिक संके, हिमांशू, अक्षय आणि प्रज्योत या आपण 5 जणांना मी विनंती करेल जे मात्र आमचे मुख्य आयोजक प्रफुल्ल भाऊ यांचे मित्र आहेत. खास त्यांचा आज वाढदिवस साजरा करण्यासाठी इकडे उपस्थित झालेले आहेत. या ना सर्वांनी या. स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. यस, ऑन फील्ड अंपायरचा डिसिजन लास्ट असेल. कोणताही रिव्ह्यू सिस्टम आपल्यासाठी उपलब्ध नाहीये. चला आपण भव्य दिव्य सत्काराकडे वळूयात. त्या ठिकाणी आमचे मुख्य समालोचक प्रीतम सर आपल्यासोबत जोडले जातील. चौतीस धावा झालेल्या आहेत. 18 चेंडू आणि उर्वरित 26 धाव्याची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 26 धाव्याची आवश्यकता. स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. आपण पाहू शकतात जवळ मॅच कडे क्रुशियल मुवमेंट आहे. चांगली मॅच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये.
अगदी सुजित कोळेचा फटका मिस टाइम झाला होता. चाललाय हा फायनल रिझनला. एकदा पूर्ण केली, 2 धावा देखील पूर्ण, 13 धावाचा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण होत असताना आमच्या मान्यवरांचं स्वागत केलं जातं मुख्य व्यासपीठावर. आपण पाहू शकतात अगदी आज साहेबांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त भेट देत असताना या स्पर्धेला आणि साहेबांना वाढदिवसासाठी शुभेच्छा देत असताना निरोगी राहो आणि उदंड आयुष्य लाभो तुम्हाला, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये, जिथे साहिल कुरेशी तयार आहेत आपल्याला रिझवण्यासाठी, धावतं समालोचन घेण्यासाठी. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद सर. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं खूप खूप स्वागत. सामन्याकडे वळूयात. 17 चेंडू आणि उर्वरित 23 धावेची आवश्यकता आहे. 34 षटक मैदानामध्ये मार्गस्थ आहे. 34 षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर आकाश चव्हाणला आपण पाहतात. पहिल्या चेंडूवर 3 धावा खर्च केल्यात. अजूनही उर्वरित 5 चेंडू आपल्या षटकामधील घेऊन येतील. पाहूया. आता मात्र जास्तीत जास्त डॉट चेंडू घेण्याचा प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. पुढील चेंडू आउटसाइड एज पाहायला मिळाली आणि या ठिकाणी फंबल पाहायला मिळते थर्डमॅनच्या दिशेने आणि मात्र चेंडू निघून जातोय सीमारेषा बाहेर. मिडल 4 आणि या 4 धाव्यांची मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 41 या अंकावर. डीजे मात्र पाहायला मिळालंय या स्पर्धेमार्फत. प्रफुल्ल चव्हाण सरांचा वाढदिवस होता. प्रमुख पाहुण्यांनी या ठिकाणी भेट दिली, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूयात. पुन्हा एकदा 4 धावा मिळतील पाहायला आणि या 4 धाव्यांची धावसंख्या जाऊन पोहोचेल 45 या अंकावर. आता मात्र जिंकण्याकरिता समीकरण 15 चेंडू आणि 15 धावेचं आलेलं आहे. बॉल टू रन्स असं समीकरण पाहायला मिळते. पूर्णपणे जर पाहायला गेलं तर चांगली फलंदाजी स्वराज्य किंग संघाकडून पाहायला मिळाले. प्रथम फलंदाजी केली होती भवानी फायटर संघाने. जिंकण्याकरिता 60 धावेचं लक्ष उभं केलं गेलं होतं. एक पूरक असं लक्ष उभं केलं गेलं होतं, परंतु स्वराज्य किंग संघाने काय सुंदर फलंदाजी केलेली आहे आणि त्या फलंदाजीच्या जोरावर मात्र हा सामना कुठे ना कुठे झुकवला जात आहे. स्वराज्य किंग संघाच्या दिशेने फलंदाज विशाल मायेकर आणि सुजितची जोडी मैदानामध्ये. आकाश चव्हाण पुढील चेंडू. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू होतो. हलक्यात आणि दिशा दिली गेली. 1 धाव पूर्ण केली जाते आणि या 1 धावांनी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 46 या अंकावर. 46 रन्स ऑन दी बोर्ड. केरकर साऊंडचे मालक समीर केरकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे देखील खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे मराठा प्रीमियर लीग 2026 मध्ये. दरम्यान पुढील चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा सुंदर फटका खेळला जातोय. चेंडूला पोहोचून दिला जाते सीमारेषा बाहेर. मिळतील 4 धावा. डीजे प्रीमियर लीग 2026 चौथा वर्ष. 2026चा हा भव्य दिव्य आयोजन नियोजन आजच्या दिवसातील पहिल्या दिवसातील अंतिम सामना मैदानामध्ये सुरू आहे. स्वराज्य किंग आणि भवानी फायटर अशा या 2 मातब्बर संघादरम्यान धावसंख्या फळकावर लावली गेलाय 52 धावा. अजूनही जिंकण्याकरिता 8 धावेची आवश्यकता आहे. बघा उद्या सकाळी ठीक 8:30 वाजता रिपोर्टिंग टायमिंग असेल. 8:45ला टॉस केला जाईल आणि 9 वाजता मॅचला सुरुवात होणार. कारण की उद्या 8 मॅचेस आहेत, हे लक्षात घ्या. पहिली मॅच ज्या 2 टीमची आहे त्या 2 टीम वेळेवर हजर राहायचं आहे. 8:30 रिपोर्टिंग टायमिंग. 8:45 वाजता टॉस आणि 9 वाजता बॉल पडेल. 6 ओव्हरच्या मॅच जर खेळायच्या असतील तर वेळेवर उपस्थित राहा. ओव्हर टू कॉम्बॉक्स.
यस धन्यवाद सर. उद्याच्या दिवसात पहिला सामना रंगेल राजमुद्रा आणि हिंदवी रॉयल्स या दोन संघादरम्यान. दोन्ही संघांना विनंती आहे आपल्याला 9 वाजताचा रिपोर्टिंग टाइम आहे. 9 वाजता आपला संघ मैदानावर उपस्थित असणं हे खूप गरजेचं आहे, म्हणून या. बावन्न धावा फळकावर आहेत. उर्वरित 12 चेंडू आणि 8 धावेची आवश्यकता. विनोद राणेला मात्र इन्व्हाइट केलं गेलंय बॉलिंग ट्रॅकवर. आणि भरपूर सामने आम्ही समालोचन पर्वामध्ये पाहिलेले आहेत. मी मागच्या समालोचनामध्ये देखील सांगितलं 65च्या मैदानावर एक खूप सुंदर असा सामना पाहिला गेला होता. 6 चेंडूवर 1 धाव देखील डिफेंड केले गेलंय. तर हा सामना देखील तुमच्या हातात आहे. फक्त प्रयत्न करणं हे गरजेचं आहे, संघर्ष करणं गरजेचं आहे. पाहूया पुढील चेंडू. हाफ ट्रॅकर चेंडू होता डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. काय सुंदर क्लास फटका पाहायला मिळालाय. चेंडूला पोहोचून दिला गेलाय डी च्या एंडला 4 धावेकरिता डीजे. धन्यवाद डीजे. 56 धावा फळकावर लागतायत. जिंकण्याकरिता 60 धावेचा पाठलाग करायचा आहे. ऑन स्ट्राईकवर फलंदाज विशाल मायकर पाहायला मिळतं. पाहूया चौकार लावून विजय संपादित करेल का. आणि हा विजय फटकार खेळून काढला गेलाय आणि खेळ खलास. आणि इकडून संघ स्वराज्य किंग या सामन्यामध्ये विजय संपादित करतोय. खूप खूप अभिनंदन स्वराज्य किंग संघ. या सामन्यामध्ये जिंकून आपण या टुर्नामेंटमध्ये एक पाऊल पुढे निघून जाण्याचं काम केलेलं आहे. मराठा प्रीमियर लीग 2026च्या माध्यमातून मला या ठिकाणी इन्व्हाइट केलं गेलं, त्यामुळे मी सर्वांचं खूप खूप सहर्ष हार्दिक आभार व्यक्त करतो आणि आमच्या मुख्य समालोचकाकडे वळतो. यस धन्यवाद साहिल कुरेशीला आपण ऐकत होतात आणि उद्या देखील त्यांना आपण ऐकणार आहोत. आजच्या दिवसासाठी ते आपल्याशी रजा घेत आहेत. धन्यवाद. यस पहिले आशिष परब आपण या आपला कॅश प्राइज घेण्यासाठी